is responsible for this and what action do you propose to take? आम्हीच रिस्पॉन्सिबल आहेत ना. So you will सर, take म्हणजे action म्हणजे yourself. आम्ही प्रशासन म्हणून आम्हीच रिस्पॉन्सिबल आहे. आम्ही मान्य करतोय की आमच्याकडूनच आमची प्लॅनिंग चुकलेली आहे. आता मी असं सांगू की त्या डिपार्टमेंटची आहे त्याची अशी नाही, आम्ही रिस्पॉन्सिबल आहे. You are saying आणि पूर्ण आम्ही जंगलमध्ये street light एक मिनिट. तर याच्यासाठीच आम्ही सांगतो आता हे काय की हा परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यामध्ये आमची प्लॅनिंग चुकलेली आहे, आम्ही मान्य करतोय. आता पुढे हा प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी कोणाला काय काय करायचे, तर याच्यामध्ये नेहमी काय असतो की त्या डिपार्टमेंटने हे करायचे, हा डिपार्टमेंट हे करायचे, त्या डिपार्टमेंट आम्ही तर आमचा एन्क्रोचमेंट काढला पण त्याने केला नाही. आम्ही तर आमची स्ट्रीट लाईट बसवलेली आहे पण त्या दुसऱ्या डिपार्टमेंटने स्ट्रीट लाईट बसवली नाही. आम्ही काय केलं आहे, आमच्या अर्बन डिझायनरला जो टीम लावलेला आहे त्यांना आम्ही स्पष्ट डायरेक्शन हा दिलेले आहे की तुम्ही हा विचार अजिबात करू नका की रस्ता कोणाचा आहे. तुम्ही हा विचार केला की हा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला जंक्शन इम्प्रुव्हमेंट करण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही प्लॅनिंग करून सुचवा. कुठल्या ठिकाणी आपल्याला स्ट्रीट लाईट लावण्याची आवश्यकता आहे ते सुचवा. किंवा कुठल्या ठिकाणी आपल्याला वॉकवे करण्याची आवश्यकता आहे, कुठल्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज करण्याची आवश्यकता आहे ते सुचवतील आणि मग आमच्या डायरेक्शन प्रमाणे, माझ्या डायरेक्शन प्रमाणे त्या कन्सर्न डिपार्टमेंटने त्या एसओपी प्रमाणे हे सर्व रस्ते करायचे. हे बघा, हे सर्व करण्यासाठी आपल्याला 10 महिने लागेल. पण याच्यामध्ये जे 19 किलोमीटरचा जे रस्ता आहे जे म्हणजे एकदम रेड झोन क्रिटिकल झोन मध्ये येतोय ते आम्ही प्रायोरिटीवर 3-4 महिन्यामध्ये करतोय. हा सर्व झाल्यानंतर आपला जे आपण नेहमी पावसामध्ये पाहतो म्हणजे ट्रॅफिकचा इश्यू नेहमी पावसामध्येच काय येतो कारण तेव्हा खड्डे पडतात आणि तेव्हा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी सर्व जे फ्लड आहे ते रस्त्यावर येतो आणि मात्र फ्लड येत नाहीये त्याच्यासोबत सर्व चिखल सुद्धा रस्त्यावर येऊन जातोय आणि म्हणून 2 लाईन आमची त्याच्यामध्ये जाते. तर ते पुढच्या वर्षी होऊ नये म्हणून आम्ही एक टेंडर एजन्सी म्हणून त्यांना पण घेतलेला आहे. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची सर्व व्यवस्था निर्माण करतोय आणि पुढच्या वर्षीपासून या प्रकारची व्यवस्था जी आहे ते उभे होतील आणि पुढच्या वर्षीपासून प्रॉब्लेम येणार नाही.